नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. रेल्वे विभागमध्ये 32,438 जागांची मेगा भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. शैक्षणिक अर्थ जे आहे, या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 6 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहे, इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेला आहे वेस्टर्न रेल्वे यांच्यामार्फत म्हणजेच पश्चिम रेल्वे यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे. तर यांचं हेड ऑफ क्वार्टर्स जे आहे ऑफिस चर्चगेट मुंबई यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे आज निघालेलं आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे असिस्टंट या पदासाठी निघालेली आहे. अहमदाबादसाठी या ठिकाणी 284 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. भावनगरसाठी या ठिकाणी 153 वॅकन्सी आहे. मुंबईसाठी या ठिकाणी 674 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. राजकोटसाठी 62 वॅकन्सी आहे. तर रतलामसाठी या ठिकाणी 413 वॅकन्सी आहे. सिंगल वर्कशॉपसाठी 22 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. वडोदरासाठी 216 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. अशा एकूण 1824 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. आणि रेल्वे बरोडामार्फत 442 वॅकन्सी या ठिकाणी आहे. नंतर असिस्टंट वर्कशॉपसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर मेकॅनिकलसाठी 124 वॅकन्सी आहे. त्यानंतर मेकॅनिकल असिस्टंट वर्कशॉपसाठी 215 वॅकन्सी आहे. त्यानंतर असिस्टंट वर्कशॉपसाठी 398 वॅकन्सीज या ठिकाणी परेलसाठी आहे. 309 वॅकन्सी या ठिकाणी इम्यू वर्कशॉप MX साठी या ठिकाणी आहे. त्यानंतर दाहोडसाठी या ठिकाणी 521 वॅकन्सी असिस्टंट या पदासाठी या ठिकाणी आहेत. अशा एकूण 1567 वॅकन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी असिस्टंट वर्कशॉपसाठी या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर असिस्टंट ब्रिजसाठी या ठिकाणी एकूण 124 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. तर वडोदरासाठी या ठिकाणी 29 वॅकन्सी आहेत. रतलामसाठी 23 वॅकन्सी आहे. मुंबईसाठी या ठिकाणी 56 वॅकन्सी आहे. भावनगरसाठी 16 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. त्यानंतर असिस्टंट कॅरेज आणि वाहनांसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत. एकूण 1612 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. अहमदाबादसाठी या ठिकाणी 423 वॅकन्सी या ठिकाणी आहे. भावनगरसाठी 267 वॅकन्सी या ठिकाणी आहे. मुंबईसाठी 390 वॅकन्सी आहे. राजकोटसाठी 112 वॅकन्सी आहेत. रतलामसाठी 217 वॅकन्सी आहे. वडोदरासाठी या ठिकाणी 203 वॅकन्सी आहेत. एकूण अशा 1612 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. त्यानंतर असिस्टंट लोकोशील्ड या पदासाठी एकूण 120 वॅकन्सी या ठिकाणी आहे. अहमदाबादसाठी 57, मुंबईसाठी या ठिकाणी 20 आणि रतलामसाठी या ठिकाणी 43 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. आणि रेल्वे बोर्डामार्फत 29 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. असिस्टंट लोकोशील्ड इलेक्ट्रिकलसाठी या ठिकाणी एकूण 699 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. अहमदाबादसाठी 75, मुंबईसाठी या ठिकाणी 481 आणि वडोदरासाठी 143 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. नंतर असिस्टंट ऑपरेशनल इलेक्ट्रिकलसाठी या ठिकाणी अहमदाबादसाठी 93 वॅकन्सी आहेत. दाहोड इलेक्ट्रिकल वर्कशॉपसाठी 36 वॅकन्सी आहेत. मुंबईसाठी या ठिकाणी 147 वॅकन्सी आहे. रतलामसाठी 69, वडोदरासाठी 140 वॅकन्सी अशा एकूण 485 वॅकन्सीज आहेत. आणि रेल्वे बोर्डामार्फत 118 वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. असिस्टंट वेसाठी या ठिकाणी 262 वॅकन्सी या ठिकाणी आहे. मुंबईसाठी या ठिकाणी 86 वॅकन्सी आहेत. अहमदाबादसाठी 78, राजकोटसाठी 14 आणि रतलामसाठी 84 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर असिस्टंट AC वर्कशॉपसाठी एकूण 147 वॅकन्सी या ठिकाणी आहे. भावनगरसाठी 43 आणि परेलसाठी 104 वॅकन्सी अशा 147 वॅकन्सी या ठिकाणी आहे. आणि रेल्वे बोर्डामार्फत 36 वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर असिस्टंट TL आणि AC साठी इलेक्ट्रिकलसाठी 134 वॅकन्सी अहमदाबादसाठी. भावनगरसाठी 51 वॅकन्सी आहे. मुंबईसाठी 407 वॅकन्सी आहे. राजकोटसाठी 28, रतलामसाठी 31, वडोदरासाठी 26 असे 677 वॅकन्सी आहे. आणि रेल्वे बोर्डामार्फत 164 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर हेडक्वार्टर्स WR इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रॅक मेकॅनिकसाठी 213 वॅकन्सीज या ठिकाणी
आहेत आणि रेल्वे बोर्डामार्फत 52 वॅकन्सी आहेत. त्यानंतर असिस्टंट TRDसाठी या ठिकाणी अहमदाबादसाठी 113, भावनगरसाठी 103, मुंबईसाठी 177, राजकोटसाठी 62, रतलामसाठी 97 आणि वडोदरासाठी 79 वॅकन्सीज अशा 631 वॅकन्सी या ठिकाणी आहे. पॉइंट्समॅन या पदासाठी अहमदाबादसाठी या ठिकाणी 488, भावनगरसाठी 140, मुंबईसाठी या ठिकाणी 484, राजकोटसाठी 233, रतलामसाठी 421, वडोदरासाठी 323 अशा 2089 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. ट्रॅक मेंटेनर या पदासाठी अहमदाबादसाठी 1546, भावनगरसाठी 1032, मुंबईसाठी 2302, राजकोटसाठी 708, रतलामसाठी 1436, वडोदरासाठी 1573 अशा एकूण 8587 वॅकन्सी या ठिकाणी ट्रॅक मेंटेनरसाठी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर रेल्वे बोर्डामार्फत 2164 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. एकूण या ठिकाणी सर्व ज्या पदांच्या वॅकन्सीज आहे 18,785 आणि रेल्वे बोर्डामार्फत 4,672 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत. स्क्रीनवरती बघू शकता पदानुसार वॅकन्सी ज्या आहेत. आपण पॉइंट्समॅनसाठी एकूण 5,058, असिस्टंट ट्रॅक मेकॅनिकसाठी 799, असिस्टंट ब्रिजसाठी 301, असिस्टंट PBAसाठी 257, असिस्टंट CNWसाठी मेकॅनिकलसाठी 2,587, असिस्टंट TRDसाठी इलेक्ट्रिकलसाठी 1,381, असिस्टंट SNTसाठी या ठिकाणी 2012, असिस्टंट लोकोशेल्ड डिझेल मेकॅनिकसाठी 420, असिस्टंट लोकोशेल्ड इलेक्ट्रिकलसाठी 950, असिस्टंट ऑपरेशनल इलेक्ट्रिकलसाठी या ठिकाणी 744, असिस्टंट TLAC इलेक्ट्रिकलसाठी एकूण या ठिकाणी 1041 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. असिस्टंट TLAC वर्कशॉपसाठी इलेक्ट्रिकलसाठी 624 वॅकन्सी आहे. असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकलसाठी या ठिकाणी 3077 वॅकन्सी आहे. अशा एकूण 32,428 जागांची वॅकन्सी जी आहे ऑल इंडियासाठी या ठिकाणी निघालेली आहे. त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार ज्या वॅकन्सीज आहेत दिलेल्या आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल तर त्यानुसार या ठिकाणी अर्ज करू शकता. सर्व पदांचे वॅकन्सी ज्या आहेत कॅटेगरीनुसार आपण स्क्रीनवरती बघू शकता. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये देखील आपल्याला दिलेलं आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी क्वालिफिकेशनविषयी आणि इतर जी माहिती या ठिकाणी वयोमर्यादा वगैरे आहे त्याविषयीची डिटेल माहिती अजूनपर्यंत जाहीर गेलेली नाही. लवकरच या संदर्भातील माहिती येईल, त्यावरती आपण सेपरेट नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.